नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. रिपाई महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी चांदवडचे आनंदा ठोंबरे यांची निवड. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील आनंदा ठोंबरे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी रिपाईमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निवड सोहळा पार पडला. या निवडीनंतर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. आज चांदवड येथे ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची भावना व्यक्त केली. आवाज इन न्यूज मराठी, चांदवड, नाशिक. ते सर्व निर्णय हायकमांडवरून येतील. आठवले साहेबांचे निर्णय जे येतील ते आम्हाला मान्य असणार. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाच्या जमिनीवरती जे काही अतिक्रमण झालेलं आहे, खोटे दस्त निर्माण करून जो त्यांच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न जो चाललेला आहे, त्याच्या विरोधात शासन दरबारी आम्ही व्यथा मांडणार. माझ्यावर साहेबांनी राज्याची जबाबदारी दिली आहे. मी सर्व राज्याचा दौरा करून सर्व जिल्हा अध्यक्षांशी विचारविनिमय करून संघटनवाढीसाठी प्रयत्न करणार. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजावर ग्रामीण भागात जे गावगुंड त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतात, त्यांच्या विरोधात मी राज्याचे पोलीस महासंचालक DGP यांची भेट घेणार आहे. इक्वॅलिटी इज माय व्हिजन अँड प्रायोरिटी. समानता हा माझा दृष्टिकोन आणि त्याच्यासाठी मी आंबेडकरी चळवळीमध्ये 25 वर्षापासून काम करत आहे. आज RPIमध्ये प्रवेश केल्याने मी SC, ST, OBC, मायनॉरिटी या सर्वांसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार. त्यांच्या न्याय आणि हक्काची लढाई मी लढणार. मराठी समाजच नाही तर सर्व सवर्ण समाज, शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय, पीडित, शोषित, महिला, कामगार, विद्यार्थी, शेतमजूर या सर्वांचे प्रश्न मी सोडवणार. या सर्वांच्या प्रश्नासाठी मी लढा उभा करणार. मराठा समाजातील गरीब बेरोजगार तरुणांना माझा संदेश आहे, माझं आव्हान आहे की तुम्ही RPIमध्ये यावं. तुम्हाला आम्ही उद्योजक बनवून, तुम्हाला आर्थिक सक्षम करून तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही. त्यातील SC, ST, OBC, मायनॉरिटी समाजासाठी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या योजना राबवल्या जातात, त्याच्यामध्ये जो गैरव्यवहार होतो त्याची आम्ही सखोल चौकशीची मागणी करणार आहे. आणि रॅशनिंगचे जे घोटाळे, त्या घोटाळ्यांच्या विरोधात बी आम्ही एक मोठा लढा उभा करणार आहे. त्याची चौकशीची मागणी करणार आहे. आणि वेळेवरती पॅन्थरची ताकद परत दाखवली जाईल. पॅन्थर स्टाईलने आंदोलन केलं जाईल. माननीय आमदार रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय मंत्री, यांचे हात अजूनच बळकट करून पुढील काळात संघटनवाढीसाठी अति जलद गतीने पूर्ण महाराष्ट्र फिरून संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाईल. या देशाचे झुंजार नेते, RPIचे झुंजार नेते, संघर्ष नायक माननीय आमदार रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय मंत्री, यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला, त्या विश्वासास मी कुठेही तडा जाऊ देणार नाही. साहेबांचा विश्वास मी कायमस्वरूपी संपादन केल्याशिवाय राहणार नाही. आणि रामदासजी आठवले साहेबांची कार्य करण्याची पद्धती सगळ्या जगाला माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा प्रश्न असेल किंवा दलित, आदिवासी किंवा आंबेडकरी समाजावर जे अन्याय अत्याचार होत होते त्याबद्दलचा विषय असेल
या सर्व कामात आठवले साहेबच पुढे राहिले आहेत. म्हणून या देशाचे संघर्ष नायक माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्याशिवाय जनतेला कोणी न्याय देऊ शकत नाही हे आम्हाला परिपूर्ण ज्ञात आहे, असा आम्हाला विश्वास आहे. त्यामध्ये RPIचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर असतील, राष्ट्रीय महासचिव अविनाशजी म्हातेकर साहेब, माजी मंत्री रवी गरुड साहेब, RPIचे ज्येष्ठ नेते चव्हाण मामा, DM चव्हाण मामा, मी ज्यांच्यामुळे RPIमध्ये प्रवेश केला आहे ते आमचे मित्र राजाभाऊ कापसे, राज्य पदाधिकारी, उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख ताराचंदजी आयरे साहेब, चांदवड तालुक्याचे RPIचे तालुका अध्यक्ष रवींद्र जाधव साहेब, कार्याध्यक्ष संजयजी बनकर, तालुक्याचे RPIचे ज्येष्ठ नेते अनिलजी केदारे साहेब आणि मला कायमच संकट काळात मदत करीत आलेले आमचे मित्र, आमचे भाऊ शेखर बागुल, या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. आणि भविष्यात RPIला कोणी गृहीत धरू नये. RPIच्या कार्यकर्त्यांना जो विश्वासात घेत नसेल त्याला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि येत्या पुढील कालावधीमध्ये रामदासजी आठवले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा चांदवड येथे घेण्यात येईल. इच्छुकांनी आणि सर्व समाज घटकांनी RPIमध्ये प्रवेश करावा असं मी त्यांना आवाहन करीत आहे.